तर मित्र ही सुद्धा एक अजगणी येथे मैदान संपन्न होतं. या मैदानासाठी आलेली जोडी आपण पाहूया. जोडीची खासियत. दादा नाव कसं तुमचं? आमचं सिद्धेश भुवड. ओके. गावातून आलोय. ओके. वर्धा आहे हा. ओके. हा खंजीर. ओके. बादशाह. काय सांगाल बैलाबद्दल खास? काय खासियत म्हणजे आता बादशाह आणि वर्धाची गाडी झुकणार आहोत आम्ही. ओके. आणि खंजीरला शो गेमसाठी पण पळवणार आहोत. ओके. काय म्हणून आणलात म्हणजे आजचं मैदान आपलं इथं संपन्न होते बरोबर? तर अपेक्षा काय बरोबर सांगाल काय? म्हणजे आम्ही पहिल्यांदाच आणलंय मैदानात, तेव्हा आमची एक मुलांची आवड आहे सगळ्यांची. ओके. त्यामुळे मैदान पहिलंच आहे आमचं. ओके. नक्की चांगलं होईल मैदान. वर्धा बरोबर? वर्धाचं वय किती आज? आता आदत आहे तो. ओके. 1 वर्षाचा आहे आता. अच्छा. काय वर्धाची खासियत वेगळे पण काय? खासियत म्हणजे फर्स्ट टाइमच आणले आम्हाला, पण अजून काय पहिलेच राऊंड आहे. ओके. समजेल या राऊंडला काय होतंय त्याचा. ओके. आणि खंजीरचं वय किती आहे? खंजीर 8 महिन्याचा वासरू आहे. आपल्याकडे जन्मला आहे की आज विकत घेतलाय? वरतून आणलेला आहे. दादा त्याची विक्री किंमत काय, खरेदी किंमत काय सांगाल काय? खरेदी किंमत आहे 50 पर्यंत. ओके. काय बघून त्याला 50,000 दिले सांगाल काय थोडक्यात? होणारा वासरू आहे तो चांगला. पुढच्या वर्षी एक चांगल्या प्रकारे तो आपले खेळ दाखवेल. ओके. म्हणजे त्याचं पळ बघून किंवा त्याच्या फ्युचर बघून तुम्ही त्याला खरेदी केलाय. त्याचं नाव? हा बादशाह आहे बैल. ओके. आपण बादशाह कुठून घेतलाय आपण? हा आमच्या गावातलाच आहे बैल. ओके. धामणवणे म्हणून गाव आहे, अच्छा. तिथून बैल आलाय हा आपला. काय खरेदी केला होता त्यावेळी? त्यावेळी याची 80,000 खरेदी होती. ओके. हा. काय बघून खरेदी केली होती त्याच्याकडं? त्याचं फळ वगैरे चांगलं व्यवस्थित पळतोय. ओके. आपण खरेदी केलेली होती. अच्छा. मला सांगा त्याचं वय किती, दाताला कसं आहे? तो चौसा आहे आता. चौसा आहे, पूर्ण झालाय. याच्या अगोदर किती गुलाल केलेत, किती मैदाने केलेत सांगाल काय? त्याचं तिघांचे पण पहिलंच मैदान आहे. अच्छा. नाही पहिलं याच्या अगोदर त्यांचं फ्युचर. त्याच्या अगोदर 1-2 मैदानं झाली. ओके. या दोघांचे पहिलेच. अच्छा. मला सांगा आपल्या दावणीला 3च बैल आहेत की अजून आहेत? नाही 3च आहे. 3च आहेत. ओके. आज मैदानामध्ये आलाय अजगणीमध्ये, तर कसं वाटतं या मैदानामध्ये आल्यावरती थोडक्यात सांगाल? भरपूर आनंद होतोय. सगळे आम्ही पोरं एकत्र जेवून सगळ्या बैल आणलेले आहेत. ओके. बघूयात पुढे आता काय होतंय. दादा तुमचं नाव कसं म्हणालात? माझं सिद्धेश सुधीर भुवड. सिद्धेश सुधीर भुवड बरोबर. वय किती तुमचं? माझं तर 23 चालू आहे. 23 वयात, एवढ्या लहान वयात म्हणा तुम्हाला बैलगाडीचा नाद कसा पकडायला केव्हापासून लागला? आमचं बैलगाडीचं नाम वर्षापासून आहे खूप. ओके. आमचे वडील आहेत त्यांच्यापासून हा नाद चालू आहे. आता आम्ही ठेवलेला आहे तो नाद चालू. ओके. तुमचं हे पहिलंच मैदान आहे लाईफ म्हणजे आता चालू वर्षाचंच म्हणायचं की स्टार्टिंगपासूनच हे पहिलंच? नाही पहिलंच आहे चालू वर्षात. ओके. म्हणजे ह्याच्या अगोदरचा काही इतिहास म्हणायला गेला तर काहीच नसावा बरोबर? आजपासून इतिहास चालू झाला बरोबर? ओके. मला सांगा तुम्ही बैलगाडीबद्दल काय सांगाल थोडक्यात? काय वाटतं थोडक्यात सांगाल? थोडक्यात बैलगाडीबद्दल म्हणजे मुलांना आवड आहे खूप, त्यामुळे आम्ही बैल आणले तिथं. बरोबर. आवड असल्यामुळं ती सगळं शक्य होतंय. कारण बैलांना एवढं सांभाळणं शक्य नसतं, एवढं 3 बैल सांभाळणं म्हणजे. बरोबर. आता मला सांगा आज अजगणीमध्ये आलात बरोबर, मैदानामध्ये आता गाडी कोणती आणलीत? आम्ही बोलेरो आणलाय. 3 बैल टाकून बरोबर. टाकून आणले. खर्च किती झाला थोडक्यात सांगाल काय? मैदानाचा खर्च किती झाला थोडक्यात? मैदानाचा खर्च 10-1,000 होतो. बरोबर. आज तिन्ही पण बैल म्हणजे तुमच्याच नावावर पळणार आहेत काय की पायरा वगैरे काय? नाही तिने आमच्याच नावावर. स्वतःचेच बैल स्वतःच्याच नावावर पळणार आहेत. ड्रायव्हर कोण आहेत आज? ड्रायव्हर आमचे इकडेच रुपये दादा आमचे. ओके. मला सांगा दादा तुम्ही ड्रायव्हरची भूमिका केव्हापासून करताय? 5-6 वर्ष जास्त झाली. ही बैल व्हायच्या आधीपासून पळवतो. ओके. काय असतं ड्रायव्हरची भूमिका म्हणजे गेलं तर किंवा जबाबदारी काय असते थोडक्यात सांगाल काय? जबाबदारी म्हणजे बैल पळवणं ही मोठी जबाबदारी असते. बरोबर. सुट्टी करताना किंवा बैल पळतोय बाहेर जातोय त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं. बरोबर. याच्या अगोदर तुम्ही किती गुलाल वगैरे केला का कोणता? ह्याच्या अगोदर या बैलांवर नाही, पण आमच्या जुन्या बैलांवर गुलाल झाला आहे. ओके. कोणत्या मैदान झाला होता? मिरजोळी. ओके. 3 वर्ष 1 नंबरचा गुलाल केला. 1 नंबरचा गुलाल. काय होतं वेगळे पण त्या मैदानामध्ये किती जोड्या आल्या होत्या थोडक्यात आठवतंय काय? तेव्हा कमी जोड्या असायच्या, तेव्हा म्हणजे 70 ओके. तेव्हा एकच जोडी हाकवायच्यात की दुसऱ्या पण हाकवायच्यात जोडी? तेव्हा मी माझी स्वतःची घरात. अच्छा. तसंच आज तुमचा एक सुवर्ण क्षण आला आहे बरोबर, स्वतःची जोडी स्वतः हाकवणार आहे. काय अपेक्षा सांगाल थोडक्यात म्हणजे या बैलांकडून तुमचं म्हणजे तुम्हाला अपेक्षा काय आहेत आज? अपेक्षा म्हणजे फक्त बैल आमची सरळ आली पाहिजेत, व्यवस्थित पाळली पाहिजेत, एवढीच अपेक्षा. बरं मित्रो, जसे की जबरदस्त खरा खुरा ड्रायव्हर स्वतः मालक
म्हणतात की आपण म्हणजे खरोखरच खरं की प्रत्येक मैदानात गुलाल लागल असं नाही, पण स्वतःचे बैल सरळ रेषेत येणं इतकंच महत्त्वाचं आहे, बरोबर का नाही? बरोबर. होणार नाही होणार प्रत्येक मैदान काय ओके, मला सांगा की हे जे आपण छोटं वासरू आणलं आहे आज, त्याला शो गेम करणार आहे बरोबर, त्याच्याकडून पण त्याच्या गळ्यात कोण आहे आज? ओके, ह्याच्या अगोदर त्याला फेरा वगैरे टाकला आहे काय? कसा आहे तळाला वगैरे, कसा आहे सुट्टीला वगैरे कसा आहे? तिला चांगला आणि तो डावी खांदी बोलतोय, अच्छा, एवढ्या कमी वयात सुद्धा पळतोय. डावी खांदी बोलतोय तो अच्छा, म्हणजे जोरात स्पीड लावतोय का त्यांच्यापेक्षा? जरा स्पीडला ओके, गटाला पळणार आहे की म्हणजे फक्त शो गेमलाच? फक्त शो गेम त्याला नोंदणी केलं नाही, फक्त एका ओके, मला सांगा प्रवास कसा झाला थोडक्यात सकाळपासून? सकाळपासूनचा प्रवास भरपूर धावपळ, सगळी जमाजमा, पोरांची बॅकिंग, बरोबर. गाडी. दादा तुम्ही कुठे असतात, गावीच असतात काय? हो गावी दोघं पण? नाही हा बाहेर मानगावला काय जॉबला वगैरे असतात काय? काय सांगाल की जॉब सोडून तुम्ही आज इथं आलायत बरोबर? मी एक स्कूल टीचर आहे, पण खूप मला आवड आहे बैलांची, त्यामुळे मी इथे आलो. तर ओके. संडेला मी बैलगाडा शर्यतीसाठी येतो. पासूनचा तो नाद आहे. बघा मित्र, एक शाळेवरती शिक्षक असून सुद्धा बैलगाडी शर्यत जोपासत आहेत. जबरदस्त. तुमच्या या संपूर्ण टीमला आणि तुमच्या पुढील संपूर्ण आयुष्याला माझ्या चॅनलकडून लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर.